नमस्कार, मी आहे प्रतिमा. चला चपातीला सुरुवात करू लवकर. तवा ठेवलेला आहे गॅसवर. गॅस चालू केलेला आहे. तेल वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. चला कणिक आपण एकत्र परत गोळा करून घेऊ आणि उंडे तोडू. व्यवस्थित मोजत मोजत मी उंडे तोडत आहे. परत एकदा कणिक घेतलेला आहे. मी हातात बसेल तेवढंच कणिक घेत आहे. कारण की कणिक आपलं शेवटपर्यंत सॉफ्ट राहिलं पाहिजे त्यानुसार घ्यायचं. आणि उंडे तोडून मी चपाती फायनली एक लाटलेली आहे. व्यवस्थित चपाती मी भाजून घेत आहे आता. चपाती बऱ्यापैकी भाजल्यानंतर तेल लावलेलं आहे आणि काढलेली आहे चपाती. सेम अशाच पद्धतीने मी सगळ्या चपात्या भाजून घेते. आज तुम्हाला मी जेवढं दाखवते तेवढे मी प्रत्येक चपाती दाखवण्याचा प्रयत्न करते. इतक्या तर चपाती दाखवू शकत नाही, पण बऱ्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की चपाती मी कशी भाजते. चपाती भाजताना आणि काढताना मी गॅस नेहमी स्लो आणि फास्ट करत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताना बारीक बारीक गोष्टी बघत जावा. बघा, चपाती टाकली की गॅस फास्ट करते. चपाती काढायच्या वेळी मी गॅस कमी करते. याच्याने चपाती कडक होत नाही आणि जेव्हा आपण चपाती टाकतो तेव्हा पटकन डाग लागत नाही तिला. व्यवस्थित चपाती दिसत आहे ना तुम्हाला भाजताना. सेम अशा चपात्या सगळ्या भाजून घ्यायच्या आणि तेलाचे 2-2, 3-3 बोट लावायची. व्यवस्थित तेच बोट पसरवायचे सगळ्या चपातीवर. मी जशी चपाती लाटत जात आहे तशी भाजत पण आहे. माझ्या जोडीला भाजायला कोणी नाही, मीच लाटत आहे आणि मीच भाजत आहे. जसं जसं चपात्या होत आहे तसं तसं तुम्ही बघत आहे. जास्त पण तेल लावायचं नाही. चपाती गार झाल्यानंतर कच्ची दिसते. त्याच्यामुळे तेल थोडस कमी लावायचं. मी मळताना जेव्हा कणिक मळते तेव्हा तेल जास्त वापरते आणि म्हणून मीच वरतून तेल कमी लावते. त्याच्याने चपाती पांढरी दिसते आणि छान वाटते चपाती बघायला पण. आपण जेवढी चपाती भाजली तेवढंच प्रमाणात आपण तेल लावायला गेलो, आपण चांगलं तेल लावू चपाती चांगली दिसेल, तसं नसते. चपाती आपली कच्ची दिसते. त्याच्यामुळे योग्यानुसार तेल लावायचं. तुम्ही बघत आहे मी तेल कशी लावते आणि भाजत कशी आहे. माझा व्हिडिओ बघून तुम्हाला बऱ्यापैकी चपातीचा बिझनेस कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित मी चपाती भाजत आहे. चपाती फुगायला लागली की मी उलटाना घेते. कारण की चपातीची वाफ जर हाताला बोटाला लागली की ते खूप मोठा चटका लागतो. चपाती लाटते भाजते लक्ष देते. चपातीला डाग लागला की चपाती छान वाटत नाही. कस्टमर मग बोलता आपल्याला. फायनली माझ्या एवढ्या चपात्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहत आहे. व्यवस्थित मी चपाती एकावर एक टाकत आहे. हा माझा बाळ मला आज चपाती पॅकिंग करून देत नाहीये. कसा मस्ती करतोय तो. आता कशी चपाती पॅक करायची. तो म्हणतो मम्मी मला तिथं बसू दे. त्याच्या दीदीने फायनली त्याला घेतलेला आहे. तर मी चपाती करते पॅक. व्यवस्थित पहिलं बंडल मोजून घ्यायचंय मला. कशी दिसते माझी चपाती, छान ना. अशाच चपात्या करत जावा. व्यवस्थित चपाती आपल्या घरच्या सारखीच चपाती करायची. आपल्याला ऑर्डर आली हा विचार करायचा नाही. तेव्हाच कस्टमर टिकून राहतात. व्यवस्थित बंडल पॅक करायचं. कुठं गॅप वगैरे आहे का बघायचं. दुसरं बंडल मी डायरेक्ट मोजणार आहे. झटकून झटकून चपात्या पॅक केलेल्या आहे फायनली. माझे दोन्ही बंडल झालेले आहेत आता. बघू शकता रायडर आली, चपाती गेलेली आहे. बाय बाय.